नमस्कार. नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, सरळ सेवा भरतीमार्फत आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळांसाठी ही भरती निघालेली आहे आणि या पदाकरता शैक्षणिक पात्रता ही 10वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. जे कोणी 10वी उत्तीर्ण आहेत त्या सर्वांकरता ही आजची जाहिरात असून एकूण रिक्त पदं ही 478 रिक्त पदं आहेत आणि आपल्याला जे वेतन मिळणार आहे ते जवळपास 47,600 एकत्रित वेतन आपल्याला मिळणार आहे. तर या संदर्भामध्ये सर्व काही डिटेल्स माहिती पाहण्या अगोदर आपला चॅनल अजूनही कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर ही जी जाहिरात आहे ही मूळ जाहिरात आपल्या स्क्रीनवरती आपण पाहत आहात, ज्यामध्ये आपण बघू शकता ही जी जाहिरात आहे ज्याच्यामध्ये बघा 29 एप्रिल 2026 रोजी सुधारित जाहिरात सरळ सेवा भरती चौकीदार गट ड पदाकरता ही जाहिरात आहे. ज्याच्यामध्ये प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नाशिक, कळवण, धुळे, यावल, तळोदा अशा वेगवेगळ्या ठिकाणी 478 जागांकरता ही जाहिरात आहे. त्याच्याकरता आपल्याला ऑनलाईन पद्धतीने दाखल करण्याची जी काही मुदत आहे ती 6 तारखेला सुरुवात होणार आहे. 5 दिवस अगोदर आपण ही जाहिरात सांगतोय. त्याच्या नंतर आपल्याला 27/5/2026 रोजीपर्यंत आपल्याला अर्ज भरण्याची मुदत आहे. तर या संदर्भामध्ये आपल्याला दिनांक 27 एप्रिल 2026 रोजी प्रसिद्ध जी जाहिरात झालेली आहे त्यानुसार आपल्याला जी जाहिरात मिळालेली आहे त्या जाहिरातीनुसार आपण बघू शकता की इथं ऑनलाईन लिंक जी आहे ती ऑनलाईन लिंक सुद्धा इथं दिलेली आहे. तर जी काही तुम्हाला या संदर्भातली माहिती मिळणार आहे ती tribal.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती ही प्रसिद्ध करण्यात येणार आहे. आता याचं जे समांतर आरक्षण आहे ते सुद्धा इथं दिलेलं आहे. या समांतर आरक्षणानुसार जागा विभागलेल्या आहेत. या व्यतिरिक्त आपल्याला या जाहिरातीमध्ये जाहिरात मोठी आहे त्यामुळे मी ज्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्या फक्त मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामध्ये आपण बघू शकताय की खेळाडू आरक्षण असेल, त्याचप्रमाणे महिलांकरता पदसंख्या, काही अटी शर्ती या सुद्धा इथे दिलेल्या आहेत. आणि या संदर्भामध्ये आपल्याला आरक्षणानंतर आपल्याला प्रकल्पग्रस्तांचं आरक्षण लागू आहे भूकंपग्रस्तांसाठी. त्याचप्रमाणे पात्रता हे जे पान आहे हे फार महत्वाचं आहे. तर बघा, दिनांक 1/4/2026 या तारखेनुसार आपल्याला वयोमर्यादा गणक असणार आहे. तर किमान वय 18 असावे व कमाल वय 38 वर्षापेक्षा जास्त नसावे हे सुद्धा यांनी सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे इथं बघा, मागासवर्गीय उमेदवारांच्या बाबतीत 18 ते 43 वर्ष वयोमर्यादा दिलेली आहे. त्याचप्रमाणे बघा, जे कोणी क्रीडा विभाग, शालेय शिक्षण क्रीडा विभाग खेळाडूची गुणवत्ता व पात्रता विचारात घेऊन सदर पदासाठी 43 वर्ष राहील. माजी सैनिकांकरता सुद्धा बघा सेवा कालावधी अधिक 3 वर्ष. त्याचप्रमाणे अनाथ उमेदवारांकरता सुद्धा बघा इथं 43 वर्षापर्यंत, अंशकालीन उमेदवारांच्या बाबतीत 55 वर्षापर्यंत अशा वयोमर्यादा ह्या वेगवेगळ्या आहेत. तर जी काही निवड प्रक्रिया होणार आहे त्याकरता जी अर्हता आणि अनुभव जो आहे तर याच्यामध्ये 10वी पास होणं आपल्याला गरजेचं आहे. प्रमाणपत्र आपल्याला असणं गरजेचं आहे. आणि याच्यामध्ये जी काही निवड प्रक्रिया आहे ती निवड प्रक्रिया संगणक आधारित प्रवेशाद्वारे म्हणजे कम्प्युटर बेस्ड ऑनलाईन एक्झामिनेशन घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षेच्या प्राप्त गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार उमेदवारांची निवड केली जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. गुणवत्ता यादीतील अंतर्भाव होण्यासाठी उमेदवारांना किमान 45% गुण प्राप्त करणे सुद्धा इथं आवश्यक आहे. तर याच्यामध्ये चौकीदार या पदाकरता लेखी परीक्षा 200 मार्कांची होणार आहे. त्याच्यामध्ये मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी अशा प्रकारे होणार आहे. तर या संदर्भामध्ये आपल्याला या पदाला अप्लाय करण्याकरता जे काही प्रवेश शुल्क आहे ते अमागास प्रवर्गाकरता 1,000 रुपये, मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक, अनाथ, दिव्यांग यांच्याकरता 900 रुपये. त्याचप्रमाणे माजी सैनिक, दिव्यांग, माजी सैनिकांना प्रवेश शुल्क आकारले जाणार नाहीये आणि परीक्षा शुल्क हे ना परतावा आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर या संदर्भामध्ये अर्ज करण्याची जी काही पद्धत आहे ती अर्ज करण्याची पद्धत बघा, तर प्रस्तुत परीक्षेसाठी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारणार आहेत आणि वेब बेस्ड ऑनलाईन अर्ज जे आहे ती इथे लिंक दिलेली आहे बघा, सीबीटी एक्झाम या संकेतस्थळावरती आपल्याला जे काही अर्ज आहेत ते अर्ज करायचे आहेत. याशिवाय मित्रांनो, जाहिरात फार मोठी आहे. आपल्याला इथं जे काही डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत त्या संदर्भात पण इथं सूचना दिलेल्या आहेत. याशिवाय स्कॅनिंग करून आपल्याला अर्ज कसा भरता येईल, काही त्यानंतर परीक्षा केंद्र, याशिवाय आपल्याला इतर सर्व काही गोष्टी या जाहिरातीमध्ये दिलेल्या आहेत. ऑनलाईन वेबसाईट वरती गेल्यानंतर आपल्याला ही मूळ जाहिरात
100% मिळेल. तर सदर जाहिरात इथं बघा आहे www.tribal.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर. याशिवाय TDC वॉचमन 2026.cbtexam.in याच्यावरती ही लिंक आपल्याला ऑनलाईन ऍप्लिकेशन करता दिलेली आहे. याशिवाय आपल्याला काही शंका असल्यास कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कॉमेंट करा. तर मित्रांनो, आपल्याला ही जाहिरात मिळत नसेल तरी कॉमेंट करा, आम्ही ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करेन. तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथंच थांबतोय. उद्या भेटू नवीन रिक्रुटमेंटसह. पाहत राहा नोकरी जाहिरात कट्टा. धन्यवाद.